श्री क्षेत्र करवीर अर्थात अनेक परमपावन प्रवाहांची भूमी. जयंती आणि गोमती हे दोन परमपावन प्रवाह. आज जरी दुर्दैवानं यांना नाल्यांचं स्वरूप आलं असलं तरी या परमपावन प्रवाहांच्या मध्यभागी वसली आहे ती बेट द्वारका. भगवान श्रीकृष्ण कालयवनाच्या वधानंतर आपल्या 16 सहस्त्र स्त्रियांसह ज्या ठिकाणी आले आणि जिथं त्यांनी करवीरामध्ये वास्तव्य केलं ती भूमी म्हणजे आजची हुतात्मा पार्क अर्थात जुन्या काळातली सटवाईची बाग. त्यापूर्वी करवीर महात्म्य ग्रंथात या जागेचा उल्लेख मिळतो तो बेट द्वारका म्हणून. कालयवनाच्या वधाच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण या करवीर क्षेत्री आले. करवीर महात्म्यातल्या कथेप्रमाणे आपल्या 16 सहस्त्र स्त्रियांच्या मानसिक पापाच्या निष्कृतीसाठी भगवान श्रीकृष्ण या करवीर क्षेत्री आले. भगवान श्रीकृष्णांनी संपूर्ण परिवारासह ज्या ठिकाणी वास्तव्य केलं तो हा परिसर म्हणून ही बेट द्वारका. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचं द्वारकाधीश स्वरूपाचं मंदिर आहे. त्यांच्या समोर असलेल्या या शिवलिंगाला लिंगेश्वर असं नाव आहे. करवीर महात्म्यातल्या कथेप्रमाणे गुणवती नावाची एक स्त्री रोज करवीरातल्या सर्व शिवक्षेत्रांचं दर्शन घेऊन त्यांचं नित्य पूजन करत असते. तिचा अंतकाळ जवळ आल्यानंतर शिवदूत तिला कैलासी न्यायला आले. परंतु आपला नित्यपूजेचा नियम सोडून आपण येणार नाही असं सांगितल्यानंतर त्या शिवदूतांनी करवीरातल्या सर्व शिवक्षेत्रांचं दर्शन एका ठिकाणी घडवेल अशा पुण्याईचं देणारं शिवलिंग या ठिकाणी स्थापन केलं आणि तेच हे श्रीलिंगेश्वर महादेवाचं स्थान. या लिंगेश्वर महादेवाच्या दर्शनानं करवीरातल्या सर्व शिवक्षेत्रांच्या दर्शनाचं पुण्य प्राप्त होतं असं मानलं जातं. साक्षात द्वारकाधीश श्रीकृष्ण आणि लिंगेश्वर महादेव अशा हरिहराच्या भेटीचा योग या ठिकाणी घडतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे जयंती आणि गोमती हे दोन प्राचीन आणि पवित्र प्रवाह. आज जरी दुर्दैवानं आपण यांना नाल्याचं रूप दिलं असलं तरी या क्षेत्रातल्या या मंदिरामध्ये हा संगमेश्वर या नावानं महादेव विराजमान आहे. जयंती आणि गोमतीचा संगम हे केवळ दोन प्रवाहांचं मिलन नव्हे तर देवांच्या दोन लीलांचं स्थान म्हणून या क्षेत्राला महत्व आहे. अशा या संगम स्थानावरती विराजमान संगमेश्वर महादेव या ठिकाणी श्री लिंगेश्वर महादेवाच्या शेजारी अर्थात द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिराच्या शेजारी एका वटवृक्षाखाली सुंदर अशा ठिकाणी विराजमान होता. नुकताच काही काळापूर्वी इथल्या स्थानिक मंडळींच्या वतीनं या दोनही स्थानांचा जीर्णोद्धार करण्यात आलाय आणि ही दोन्ही क्षेत्र आज परमपावन रूपात आणि दिव्य वैभवाच्या रूपात आपल्याला दर्शन देतात.